मान्यवरांचं स्वागत प्रेक्षागृहामध्ये. नमस्कार. औपचारिक स्वागत करतो सर्वांचं या पुरस्कार सोहळ्यामध्ये आणि युवाच्या 16व्या वर्धापन दिनामध्ये. आणि आपण लगेचच आपल्या परंपरेला साजेशा अशा वंदनानं या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. नमस्कार. माझं नाव नंदिनी कुलकर्णी आणि मी इथे कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक देवी ध्रुपद म्हणजेच देवीची वंदना सादर करते आहे, ज्याचं संगीत संयोजन केलं आहे डॉक्टर आमोद कुलकर्णी यांनी आणि त्याची कोरिओग्राफी केली आहे माझ्या गुरु मनीषाताई साठे यांनी. तर बघूया देवी ध्रुपद. पोडियमवर आहे, पोडियमवर.
सुर नर मुनि जन सेवत नृत्यमय आणि संगीतमय वातावरण झालेलं आहे आणि कार्यक्रमाची छानशी सुरुवात झालेली आहे. तर मी लगेचच श्रीकांतजींना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांना व्यासपीठावर घेऊन यावं, म्हणजे आपल्याला औपचारिक सुरुवात करता येईल. व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे प्रवीणजी दीक्षित, संस्थेचे अध्यक्ष, आपल्या औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष प्रमोदजी झालटे, नंतर कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, संस्थेचे कार्यवाह श्रीकांत जोशी, युवा महिला आघाडीच्या डॉक्टर मेधा कुलकर्णी, मकरंद जोशी, संकर्षण कराडे आणि चारुहास पंडित, या सगळ्यांचं युवाच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो. आज युवाचा 16वा युवा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्तानं आपण दरवर्षी जसे युवा पुरस्कार देतो तसाच युवा पुरस्कार सोहळा 2023 या कार्यक्रमाची सुरुवात आता झालेली आहे. सुरुवातीची जी आपण जे नृत्य पाहिलं, वंदना, देवीची वंदना पाहिली, नंदिनी कुलकर्णी यांनी ती सादर केली होती. आणि यानंतर मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया हात जोडून याज्ञवल्क्य स्तवन करतील, त्याचा आनंद घ्यावा. या. नमस्कार, मी विवेक सिन्नरकर, याज्ञवल्क्य स्तवन मी आपण सादर करत आहे सर्वांनी. वंदेहं मंगलात्मानं भास्वतं वेद विग्रहं याज्ञवल्क्यं मुनिश्रेष्ठं जिष्णुं हरिहरप्रियं जितेन्द्रियं जितक्रोधं सदा ध्यानपरायणं आनन्दनिलयं वन्दे योगानन्दमुनीश्वरम्. एतानि 12 नामानि त्रिसन्ध्यया पठेन्नरः योगीश्वर प्रसादेन विद्यावान् धनवान् भवेत्. विद्यावान् धनवान् भवेत्. श्री योगेश्वर महाराज की जय. नमस्कार. धन्यवाद विवेकजी. युवाच्या सगळ्या कार्यक्रमांची, इव्हन आमचे जे दर महिन्याला आम्ही सगळे व्यावसायिक भेटतो, त्या प्रत्येकाची सुरुवात ही याज्ञवल्क्य स्तवनाने होत असते. एक याज्ञवल्क्य ऋषींना वंदन करून आम्ही त्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. आता यानंतर मी विश्रामजींना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक सादर करावं. शुक्ल यजुर्वेदीय माध्यान्हीन महाराष्ट्रीय ब्राह्मण संस्थेचं नाव आहे. 555 नारायणपेठ, म्हणजे नारायणपेठेमध्ये संस्थेचं हे मुख्य ऑफिस कार्यालय आहे. ह्या कार्यालयातून संपूर्ण आपल्या संस्थेचा कारभार चालतो. आपल्या संस्थेला, आपली संस्था ही शिखर संस्था आहे. या संस्थेला 43 संलग्न संस्था आहेत. संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर या संलग्न संस्था आहेत. नाशिक, औरंगाबाद, धुळे, जळगाव, नंदुरबार, लासलगाव, मालेगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी या संस्था आहेत. याशिवाय गुजरातमध्ये बडोदा, अहमदाबाद
आणि वडनगर या ठिकाणी पण संस्थेचं काम चालतं. संस्थेचं नाव जसं मोठं आहे तसं संस्थेचं कामही खूप मोठं आहे. आज जर संस्थेचा विचार केला तर सर्व प्रकारच्या ब्राह्मण समाजाकरता जे जे करायचं असतं ते सगळं या आपल्या संस्थेच्या माध्यमातून होतं. आपण दरवर्षी ब्राह्मण विद्यार्थ्यांना 7 लाख रुपयापर्यंत शिष्यवृत्ती आणि पारितोषिक या स्वरूपामध्ये आपण यांना शिष्यवृत्ती देत असतो. ही जी शिष्यवृत्ती आहे ही शिष्यवृत्ती आपण आलेल्या देणगीच्या व्याजातून देत असतो. त्यामुळे संस्थेने विद्यार्थी दत्तक योजना अशा प्रकारे सुरू केली की आलेल्या एक विद्यार्थी आपण दत्तक घ्यायचा, त्याच्या व्याजातून आपण ही शिष्यवृत्ती देत असतो. आणि आम्हाला अभिमान आहे की संपूर्ण महाराष्ट्रामधून आम्हाला नावं येतात आमच्या संस्थेच्या माध्यमातून, वेगवेगळ्या आमच्या संलग्न संस्थेच्या, आणि आम्ही ही शिष्यवृत्ती वाटत असतो. याशिवाय संस्थेचं वधूवर सूचक मंडळ आहे. हे वधूवर सूचक मंडळाचं काम हे आपल्या इथून संस्थेच्या कार्यालयातून चालतं. कात्यानी वधूवर सूचक मंडळ म्हणून आहे. संस्थेचं स्वतःचं एक मोठी वास्तू आहे. या वास्तूमध्ये आम्ही संस्थेच्या ब्राह्मण विद्यार्थ्यांचं, सर्व शाखीय ब्राह्मण, कुठल्याही शाखेचा ब्राह्मण असेल तर त्यांचं एक ब्राह्मण विद्यार्थ्यांचं वसतिगृह केलेलं आहे. या वसतिगृहामध्ये 65 विद्यार्थी राहतात. कैलासवासी चंद्रकांत जोशी यांच्या कल्पनेतून हे सगळे उपक्रम आज या ठिकाणी चाललेले आहेत. ह्या विद्यार्थ्यांना आपण अल्प दरामध्ये राहायची व्यवस्था त्या ठिकाणी करतो. त्या ठिकाणीच आपण अत्यंत अल्प दरामध्ये आपण अतिथीगृह पण चालवतो. बाहेर गावावरून येणाऱ्या लोकांना या ठिकाणी राहण्याकरता आपण अगदी कमी दरामध्ये या ठिकाणी राहायची व्यवस्था केलेली आहे. आज जर तुम्ही म्हणाला तर ते खूप जुनी वास्तू झालेली आहे. आमच्या डोक्यात दरवर्षी आमचं चाललेलं आहे की ही वास्तू नवीन करायची आणि मोठी बिल्डिंग त्या ठिकाणी आम्ही करणार आहे. आणि आगामी 1-1.5 वर्षामध्ये याचं काम नक्की सुरू होईल अशी मला आशा आहे. ह्या संस्थेचा जर नुसते आपण 22,000 स्क्वेअर फुटाचं या ठिकाणी बांधकाम होणार आहे आणि 5 ते 7 कोटी रुपये याला खर्च येणार आहे. पण मला नक्की खात्री आहे की हे सगळे उपक्रम आमची या ठिकाणी चालू राहणार आहे. या संस्थेच्याच बरोबर ज्यावेळेस कैलासवासी चंद्रकांत जोशींच्या डोक्यात विचार आला की ब्राह्मण समाजाची कामं ही चाललेलीच आहेत, पण बहुतेक संस्था ह्या श्रावणी किंवा हळदी कुंकू अशा प्रकारचे कार्यक्रम करतात, त्यावेळेस त्यांच्या डोक्यात आलं की ब्राह्मणांनी उद्योजकामध्ये पडले पाहिजे, उद्योगामध्ये. आणि म्हणून 2005 साली आम्ही याज्ञवल्क उद्योजक विकास अभियान सुरू केलं. आणि आजचा आपला कार्यक्रम हा त्याचाच वर्धापन दिन म्हणून आपण आज साजरा करतोय. या सगळ्या कार्यक्रमाला आपण सगळेजण आलात. धन्यवाद. धन्यवाद विश्रामजी. खरंच संस्थेचं काम खूप मोठं आहे आणि मला खात्री आहे की आपल्या संस्थेला जे मान्यवर असतील आणि जे जोडले जात आहेत खूप जण, तर संस्था हळूहळू मोठी होतीये. आता यातल्या युवा ह्या कार्यक्रमाचं किंवा या उपक्रमाचं काम नक्की कसं चालतं, आपण काय काय उपक्रम त्याच्या अंतर्गत येतात याची माहिती श्रीकांतजी तुम्ही करून द्यावी अशी मी विनंती करतो. धन्यवाद सचिन. व्यासपीठातले सर्व मान्यवर, प्रमुख पाहुणे श्री प्रवीण दीक्षित यांचे सर्वदा प्रथम आभार. युवा उद्योजक पुरस्कार्थी श्री मकरंद जोशी व युवा कलाकार पुरस्कार्थी संघर्ष खेळ या दोघांचे अभिनंदन करतो. सुरुवातीलाच युवा म्हणजे याज्ञवल्क उद्योजक विकास अभियान. नोकरी करणारे नाही तर नोकरी देणारे तरुण आपल्या समाजात निर्माण व्हावेत या दूरदृष्टी ठेवून श्री चंद्रकांत जोशी यांनी हा युवा उपक्रम सुरू केला. 2005 साली जसं त्यांनी सांगितलं, त्यातली पहिली 3-4 वर्ष समाजातील तरुण व सामाजिक जाणीव असलेले कार्यकर्ते, उद्योजक कार्यकर्ते हे जमा करण्यात गेले. त्याच्यामध्ये श्री विश्राम कुलकर्णी, अजय कुलकर्णी, सुहास मेडी, अविनाश नाईक, दत्तप्रसाद जोशी, जयंत कुलकर्णी, नरेश बसे, डॉक्टर मेधाताई कुलकर्णी अशा सगळ्यांच्या मदतीने त्यांनी तो उपक्रम 2005 साली सुरू केला. या सगळ्यांच्या प्रयत्नातून 2008 सालापासून दर महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी युवाची एक मीटिंग होते. या मीटिंगचं स्वरूप कसं असतं तर या मीटिंगला साधारणतः 80 मेंबर उपस्थित असतात. या मीटिंगमध्ये व्यवसायात उल्लेखनीय ज्यांनी त्या महिन्यामध्ये काही अचिव्हमेंट केली आहे त्यांना आपण युवाचा ॲप्रिसिएशन अवॉर्ड देऊन पण त्यांचा गौरव करतो. तसेच एक युवा टॉक म्हणून एक विषय घेतो ज्याच्यामध्ये नेटवर्किंग स्किल, फायनान्स असेल, ब्रँडिंग आहे, अशा वेगवेगळ्या ज्या व्यवसायासाठी लागणाऱ्या स्किल्स आहेत त्याची आपण ट्रेनिंग दिली जातात. त्याबरोबर त्या कार्यक्रमामध्ये एक युवाचा सभासद आपल्या व्यवसायाचं प्रेझेंटेशन करतो.
ज्यायोगे उरलेल्या 79 सभासदांना त्याचा बिझनेस कळतो. आणि सगळ्यात याचं सगळ्याचं फलित असं आहे की युवा सभासद इतर सभासदांसाठी जेव्हा व्यवसाय निर्मिती होण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा त्याला नक्कीच स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी पण त्याची मदत होते. जेव्हा आपण दुसऱ्याला एखाद्या गोष्टीसाठी मदत करतो तेव्हा तो माणूस पण असा विचार करतो की आपण पण यांना मदत केली पाहिजे, की याचा पण व्यवसाय आपण सगळीकडे पोहोचवला पाहिजे. सो याच उद्देशाने हे चालू केलं होतं की नेटवर्किंग आणि आपण आपल्या समाजातल्या लोकांना मदत करावी. सो ते अतिशय उत्तमरित्या हे साध्य झालेलं आहे. त्यामुळे आता आम्ही असं बघितलं तर ॲव्हरेज काढलं तर दर महिन्याला साधारणतः 30 ते 35 लाख रुपयाचा टर्नओव्हर होतो, जो ॲक्च्युली आपण मोजतो. आमची तर तसंच आम्ही दर 3 महिने एक डिनर मीटिंग पण आयोजित करतो की डिनर मीटिंगमध्ये पहिली मीटिंग होते, त्याच्यानंतर फॉलोड बाय डिनर असतं. तर त्याच्यामुळे पण लोकांचं बॉन्डिंग ट्रस्ट एकमेकांना निर्माण होतो. तसंच आपण वर्षातनं 2 दिवसाची सहल पण करतो आउट ऑफ पुणे. सो त्यातनं पण लोकांना एकमेकांचा बिझनेस कसा आहे, स्वभाव कसे आहेत, आपण यांना खरंच बिझनेस द्यावा का, या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे बिझनेस खूप जास्त चांगला वाढतो. ते खूप महत्त्वाचं आहे. हो, म्हणजे काय होतं की आहे तो बरोबर विवाचा मेंबर आहे, पण मला माहिती नसेल तोच कसा आहे तर मी त्याला बिझनेसच देणार नाही. आमचं काम काय आहे की तुम्ही दोघं एकमेकांना भेटा, तुमचं एकमेकांशी जेवढा चांगला ओळखाल तेव्हा तुम्ही एकमेकांना चांगला बिझनेस देऊ शकाल. सो गेल्या 15 वर्षातून जर टोटल काढलं तर या वर्षात युवाच्या माध्यमातून साधारणतः 600 ते 650 कोटीचा टर्नओव्हर आमच्याकडे रेकॉर्डेड आहे. आमच्याकडे रेकॉर्डेड आहे म्हणजे असे खूप असे ज्या काही चुका असतात त्या पण इथं मान्य करायला हरकत नाही. असे काही खूप लोक आहेत जे व्हॉट्सअपवर बाहेरच्या बाहेर बिझनेस करतात पण आम्हाला कळवत नाही बिझनेस आलेला आहे. त्यामुळे 600 ते 650 कोटीचा आकडा 1000 कोटीच्या पुढे आरामात जाऊ शकतो. सो युवातर्फे दरवर्षी आम्ही स्वर्गीय चंद्रकांत जोशी स्मृतिप्रित्यर्थ युवा उद्योजक पुरस्कार देतोय, जो आज हा कार्यक्रम आहे. तसंच विशेष अभिनंदन सृजन आर्ट गॅलरीचे चारुहास पंडित यांचा पण एक सृजन युवा कलाकार पुरस्कार आपण देतोय. आजपर्यंत समाजातील अनेक नामवंत उद्योजकांना व कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित केले. त्यापैकी युवा कलाकार पुरस्कार स्वप्नील जोशी, मनोज जोशी, बेला शेंडे, श्री संदीप खरे यांना देण्यात आलेला आहे. याबरोबर डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली मंजुषा वैद्य, प्रतिभा संगमनरकर, स्वाती कुलकर्णी, अंजली दार्वेकर, कार्तिकी जोशी ही युवा महिला आघाडी दरवर्षी प्रदर्शने भरवणे, म्हणजे महिलांसाठी गृहोपयोगी असतील किंवा काही वेळा तर आम्ही JW मॅटमध्ये जे केलेत तर म्हणजे टिपिकली महिलांचं प्रदर्शन तर असं बघितलं जातं की पापड, लोणचे असे, पण तसं नाही. तर खूप चांगल्या लेवलचे प्रॉडक्ट इंडस्ट्रीयल कन्सल्टन्सी देणाऱ्या महिलांनी पण त्यांचे स्टॉल लावून त्यांची कन्सल्टन्सीज दिली. असे JW मॅटमध्ये आतापर्यंत आपण 2 प्रोग्राम केली महिला आघाडीच्या अंतर्गत. तसंच महिलांना आपण स्वयंसिद्धा पुरस्कार व युवा उद्योजिका पुरस्कार असे 2 पुरस्कार दरवर्षी देतो. यासाठी अनेक नामांकित प्रमुख पाहुणे आले, ज्यामध्ये अमृता फडणवीस, मृणाल कुलकर्णी, कमिशनर रश्मी शुक्ला, मृणाल जोशी, जयदा पंडित यांचा समावेश आहे. याशिवाय आपण युवाकॉन या ब्रँडखाली बिझनेस बियॉन्ड बाउंड्रीज या अंतर्गत आपण इंटरनॅशनल बिझनेस कॉन्फरन्स पण आयोजित करत असतो. त्यापैकी एक कॉन्फरन्स आपण दुबईमध्ये केली आणि एक कॉन्फरन्स मॉरिशसमध्ये केली. दुबईचा जो रेकॉर्डेड टर्नओव्हर त्या एका दिवसातला होता, जो पुढे आम्ही रेकॉर्ड केला पुढे 2 वर्ष, तो 48 कोटीचा टर्नओव्हर झाला. त्याचं कारण काय आहे तर आमचे अजय कुलकर्णी असेल, मी असेल, आम्ही 2-3दा दुबईला गेलो, मंजुषा वैद्य, धनश्री जोग, आणि आम्ही 2-3दा दुबईला जाऊन आम्ही तिथल्या दुबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन बरोबर ॲग्रीमेंट केलं, फ्री ट्रेड झोन बरोबर ॲग्रीमेंट केलं, GMBF गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम जो आहे त्याच्यावर ॲग्रीमेंट केलं, IBPC म्हणजे इंडियन बिझनेस प्रोफेशनल काउन्सिल अशी तिथली जी काउन्सिल आहे, जी इंडियन बिझनेसमन ज्यांचे तिथं 50 कोटीपेक्षा जास्त व्यवसाय आहेत अशा लोकांशी ॲग्रीमेंट केलं. त्यामुळे 174 लोक त्यांची पण होती ना, आपली 174 लोक. सो अशा याच्यामध्ये तो पूर्ण दिवसाची कॉन्फरन्स झाली, पुढे 4 दिवस मीटिंग झाल्या, त्यातनं युवाच्या लोकांना बिझनेस मिळाला. सो मॉरिशसच्या कॉन्फरन्समध्ये श्रीकांत बडवे, सुप्रिया बडवे व तसेच त्यावेळचे उद्योग मंत्री श्री सुभाष देसाई व मॉरिशसचे मिनिस्टर म्हणजे इंडस्ट्रियल मिनिस्टर, ACME मिनिस्टर आणि एज्युकेशन मिनिस्टर असे सगळे त्याच्यामध्ये एक दिवसाच्या कॉन्फरन्समध्ये आले. दुबई कॉन्फरन्समध्ये श्रीकांत सुप्रिया बडवे होते, उदय निरगुडकर तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील ते होते, जितेंद्र जोशी, सचिन कुलकर्णी, कॉस्मॉसचे महेश काळे आणि विशेष म्हणजे महेश कोठारे पण आमच्याबरोबर त्या दिवशी तिथं होते. या उपक्रमाच्या यशाचे खरे मानकरी आहेत युवा कार्यकारिणीतील सर्व सभासद आज ज्यांना तुम्ही बघताय याच्या मागे, व तुम्ही सर्व युवा सभासद जे सभासद आज आले आहेत. सो तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी हा युवा पुढे जातोय. तर सर्वांचे पुन्हा एकदा आभार व पुरस्कार एकदा अभिनंदन. 2च विषय मांडायचे तर अगदी थोडक्यात मांडतो, माझा एवढा अधिकार नाही, पण ब्रेन ड्रेन जो चालू आहे तो ब्राह्मण समाजापुढे खूप मोठा प्रश्न आहे, माझ्या घरात पण आहे. सो त्याच्यासाठी की जे आपली मुलं जात आहेत बाहेर त्यांनी भारतात राहून काम करावं याच्यासाठी आहे. आणि दुसरं खूप महत्त्वाचा विषय आहे की असे खूप मोठमोठे बिझनेसमॅन आहेत ज्यांची मुलं आता इंडियामध्ये नाही आहेत आणि ते बाहेर जाऊन बिझनेस करत आहेत.
सो याच्यावरती आता याच्यापुढे युवांनी काम करायचं ठरवलंय. सो याच्यामध्ये खूप काम करून आपल्या ब्राह्मण मुलांना इथं काहीतरी नोकऱ्या चांगल्या मिळतील किंवा त्यांनी इथं व्यवसाय चांगला करावा, ज्यातनं त्यांना अमेरिकेला जायची गरज पडू नये किंवा इतर कुठल्या देशात जायची गरज पडू नये. युवा त्याच्यासाठी कटिबद्ध आहे की असे काहीतरी कार्यक्रम आपण याच्यापुढे करू ज्याच्यामुळे इथले बिझनेस इथंच राहतील. धन्यवाद. धन्यवाद श्रीकांतजी. खूपच उत्तम उपक्रम युवा राबवत आहे आणि मी उपस्थित असलेल्या सगळ्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना विनंती करेन की तुमच्या परिचयातले जे कोणी ब्राह्मण उद्योजक असतील त्यांना तुम्ही जरूर युवाबद्दल माहिती द्या आणि या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचा जरूर आग्रह करा असं मी म्हणेन. जसा फायदा आपल्याला होतो तसाच सगळ्यांनाही होईल अशी माझी खात्री आहे. यानंतर मी विनंती करीन की प्रमुख पाहुणे आणि पुरस्कारती यांचा औपचारिक सत्कार किंवा स्वागत करावं. मी विश्रामजींना विनंती करतो की त्यांनी प्रवीण दीक्षितांचं स्वागत करावं. त्यानंतर प्रमोदजींना मी विनंती करीन की त्यांनी मकरंद जोशी यांचं प्रमोदजींना विनंती करतो मकरंद जोशींचं स्वागत करावं. मी श्रीकांतजींना विनंती करतो त्यांनी संकर्षण कराड्यांचं स्वागत करावं. मान्यवरांनी स्थान ग्रहण केलं तरी चालेल. यानंतर आमच्या हक्काच्या अशा मेधाताई कुलकर्णी यांना मी विनंती करेन की त्यांचं मनोगत व्यक्त करावं. तरी तुमचे 2 शब्द ऐकायला आवडतील. युवाच्या या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या या पुरस्कार वितरण समारंभामध्ये ज्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्रवीणजी दीक्षित, जे मुक्तछंदचे सुद्धा पुरस्कारार्थी आहेत आमच्या. असे प्रवीणजी आमच्यासाठी अतिशय आदर्श असं व्यक्तिमत्व. या संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, आजच्या कार्यक्रमाचे 2ही पुरस्कारार्थी, त्याच्यामध्ये मकरंदजी जोशी, संकर्षणजी कराडे. संस्थेचे 3ही अध्वर्यू या ठिकाणी बसलेत, झालटेजी, त्याचबरोबर पंडितजी, श्रीकांतजी. या ठिकाणी उपस्थित असलेले युवावर प्रेम करणारे अनेक युवाचे सदस्य असतील किंवा पाठिंबा देणारे काही हितचिंतक असतील, सर्वांना नमस्कार. जास्त वेळ घेणार नाही आहे कारण मलाच खरं तर या सगळ्यांचं भाषण ऐकायचं आहे आणि संकर्षणजींची मुलाखत आहे नंतर. त्याच्यामुळे प्रमुख आकर्षण हे आहेच की हे दोघंही काय बोलतायत आणि संकर्षणजी नंतर मुलाखतीमध्ये आपल्याला काय काय उलगडून दाखवत आहेत त्यांचा प्रवास. त्यामुळे जास्त बोलत नाही. पण जसं आता विश्रामजींनी सांगितलं, श्रीकांतजींनी सांगितलं की संस्थेचा हा अविरत चालणारा असा हा प्रवाह आहे. अनेक वर्ष ही संस्था चालली आहे आणि अनेकांच्या आधाराची याच्यामध्ये आत्तापर्यंत हातभार लागलेलेच आहेत आणि इथून पुढे सुद्धा लागणार आहेत. युवाचे सुद्धा अनेक उपक्रम श्रीकांतनी सांगितले की देशात असेल, विदेशात असेल, ठिकठिकाणी आपल्यातल्या उद्योजकांना कशा रीतीने प्रोत्साहन देता येईल, मार्केट उपलब्ध करून देता येईल याचा कायम विचार हा संस्थेने केलेला आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनीच त्याच्यामध्ये आपण काही हातभार लावू शकतो का याचा विचार करण्याची गरज आहे. आणि आपले आदर्श इथे प्रभुदेसाई सर बसलेत की वर्षानुवर्ष संस्थेला, म्हणजे त्यांचा आदर्श आपण घ्यायला हरकत नाही की त्यांनी जसं संस्थेला कायम मदत केली तसे आणखीन काही हातभार संस्थेसाठी लागू शकतील का. अनेक वेळेला उल्लेख होतो की आपली मुलं, आत्ताही श्रीकांतनी उल्लेख केला की आपली मुलं बाहेर जात आहेत. खरोखरच आपण कधी आरक्षण मागितलं नाही, आरक्षण इथून पुढे मागणारही नाही. आपल्या देशामध्ये आपल्या मुलांनी मग करायचंय काय.
तर मुळामध्येच आरक्षण जरी मागितलं असतं तरी शासकीय नोकऱ्या अशा किती आहेत? त्यामुळे खाजगी नोकऱ्या किंवा खाजगी उद्योग हाच आजपर्यंतचा आपला, आणि मगाशी मंजुषा वैद्य जसं म्हणत होती की आपले लोक जिथे, म्हणजे आम्ही आता VIP कक्षात बसलो होतो तेव्हा चर्चा चालली होती की आपले लोक ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहेत त्या त्या क्षेत्रामध्ये उत्तुंगच कामगिरी केलेली आहे. आणि नुसती कार्यक्षमता नाही तर ती जी इंटिग्रिटी लागते देशाबद्दलची तीच प्रत्येक वेळेला व्यक्त झाली की मी हे जे करतोय ते देशासाठी योग्य आहे का नाही हे तपासून बघून, हे कुटुंबासाठी समाजासाठी योग्य आहे का नाही हे बघून करणारा आपला समाज आहे. पण परिस्थिती आपल्यालाच कंट्रोलमध्ये ठेवायला लागेल. काही वेळेला असं होतं की आपल्या देशामध्ये मुलांना असं वाटू शकतं की प्रोत्साहन आहे की नाही, मला योग्य वाव मिळेल की नाही, त्यामुळे शिक्षणासाठी बाहेर जाता जाता मग नोकरीसाठी सुद्धा बाहेर जाणं, आणि मग तिथे थोडीशी शांतता किंवा एक सुनियोजन. कधी कधी असं वाटतं, सॉरी प्रवीणजी, की आपल्याकडे थोडासा लॉलेसनेस आहे की काय असं वाटतं लोकांना, आणि म्हणून असं वाटतं की ठीक आहे बाहेरच बरं आहे, निवांत आहे, आपल्याला कोणी टार्गेट करणार नाही. आणि या दृष्टिकोनातून लोक तिथे जातात असं म्हणणारे खूप जण आहेत. पण आपल्याला इथे थांबून आपल्याला इथली परिस्थिती नीट केली पाहिजे. आणि हा आज उद्योजकांच्या संदर्भातला मेळावा आहे, तर मी आवर्जून सांगू इच्छिते की जेवढं मार्केट बाहेर नाही तेवढं मार्केट आपल्या देशामध्ये. आज आपल्या देशामध्ये पॉप्युलेशन पण जास्त आहे, आता GDPचा ग्रोथ रेट पण वाढतोय. नवीन म्हणजे मी माझ्या पक्षाची हे करत नाहीये या ठिकाणी ॲडव्हर्टाईज, पण खरोखरच सांगते आज आपल्या देशामध्ये जेवढ्या पद्धतीने बिझनेसेस वाढणार आहेत तसे इतर देशामध्ये तुम्हाला जाणवणार नाही. त्यामुळे आपल्या देशामध्ये एक निश्चिंत वातावरण, उद्योजकांसाठीचं असं निश्चिंत वातावरण आणि एक भलं मोठं मार्केट, म्हणजे 25-50 देश एकत्र केले तरी एवढं पॉप्युलेशन नाही हो. त्यामुळे तुम्हाला जर का मार्केट हवं असेल तर एवढं मोठं मार्केट कुठे मिळणार आहे? त्यामुळे आपण इथे फोकस केलं पाहिजे. त्याच्यासाठीची कुठली टेक्निक्स असतील आपल्याला शिकायची असतील तर ती आपण शिकू. आपले अडथळे दूर करण्यासाठी आपण ते करण्याचा प्रयत्न करू, जे की आज युवा करताय. युवा आज काय करते? आपले अडथळे दूर करणं, प्रोत्साहन देणं, लोकांना मार्केट शोधून देणं आणि ज्यांना वस्तू हव्यात त्यांना ती वस्तू सप्लायर शोधून देणं, हेच तर युवा करते. तर हे आपल्याला जास्त गतीने करण्यासाठी अनेकांचे हात लागले पाहिजेत. आज विविध प्रकारच्या समाजांमध्ये जर आपण छोटंसं किंचित डोकावून बघितलं तर आपल्याला जाणवेल की आपापल्या समाजाला कशा व्यक्तीने लोक धरून ठेवतात. एखादं जैन मंदिर बांधायचं असेल, ह्यूज डोनेशन्स मिळतात, अगदी आरशासारखं लखलखीत संगमरवरी मंदिर तयार होतं चुटकी सरशी. आपल्याकडे थोडा हा आव्हानाचा मुद्दा आहे की आपल्याला फक्त देवाचं मंदिर ते तर बांधायचंच आहे, आपण तर धार्मिक अधिष्ठान असलेले आहोतच, पण आपल्याला असंही मंदिर बांधायचं आहे की जिथे सरस्वतीची आणि लक्ष्मीची दोन्हीची आराधना होईल. त्यामुळे विद्येचंही मंदिर बांधायचं आहे, उद्योजकतेचंही मंदिर बांधायचं, म्हणजे हे सगळं करत असताना अनेकांचे हात याच्यामध्ये आले पाहिजेत, पुढे आले पाहिजेत, याची गरज आहे. आणि हेच करण्यासाठी कैलासवासी चंद्रकांत जोशी काकांनी, की ज्यांनी मला पण या चळवळीमध्ये आणलं, तर त्यांचे आवर्जून या ठिकाणी आठवण यासाठी होते. त्यांचा खरं तर आता जन्मदिन पण जवळ येतो, जयंती दिन 31 ऑक्टोबर. तर ते ज्या प्रेरणेने फिरायचे आणि त्यांच्या शब्दाला एक वजन असायचं. ते कोणाकडे गेले तर खाली हात परत यायचेच नाहीत. ते काही मागायला गेले असेल तर त्याच्या दुप्पट लोक घेऊन त्यांना परत पाठवायचे. तर हे असे देणारे हात पण पाहिजेत आणि मागणारे हात पण आपल्याला खरं तर पाहिजेत, मागणारे तोंड पण पाहिजेत. की असे पण व्हॉलेंटियर्स आपल्याला पाहिजेत की हो मी संस्थेसाठी काम करीन, संस्थेसाठी फिरेन आणि संस्थेसाठी काही गोष्टी आणीन. ती जी एक सेतू बनण्याची प्रक्रिया आहे ना, की ह्याच्यामधला काहीतरी दुवा आपल्याला शोधायचा आहे की देणारे आणि घेणारे ह्याच्यामधल्या दुवा आपण बनवू शकतो का. तर हे आपल्याला शोधायचं आहे आज समाजामध्ये ठिकठिकाणी. म्हणजे मध्यंतरी आम्ही अश्विनी भिडेंना भेटलो होतो, त्यांना आपल्याकडे आणायचंय, आपण त्याच्या प्रतीक्षेत आहोत. तशा ठिकठिकाणी, आता मेट्रोच्या ते प्रमुख आहेत, तशा ठिकठिकाणी आपली माणसं आहेत. जिथे जाऊ तिथे आपली माणसं आहेत. कुठल्याही प्रकारचं शिक्षणाचं रिझर्वेशन नाही, कुठल्याही प्रकारचं नोकरीचं रिझर्वेशन नाही, कुठल्याही प्रकारची फॅसिलिटी नाही, तरीही आपण आहोत. हा आत्मविश्वास आपल्याला पुढे जायचं आहे, आपल्याला इतरांना, इतर समाजांना सुद्धा पुढे घ्यायचं आहे, तर देश पुढे जाईल. तर या दृष्टिकोनातून पावलं टाकण्याची ही प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेमध्ये जे कोणी यशस्वी झालेले आहेत त्यांना आपण इथे पुरस्कार देतो. मग ते
स्वयंसिद्धाच्या माध्यमातून महिलांना पुरस्कार देत असो किंवा आज आपण जसा ऑक्टोबर महिन्यात हा पुरस्काराचा कार्यक्रम घेतो. तर खूप मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देते की आपलं असंच कार्य चालू राहू. आज जे पुरस्कारार्थी आहेत त्यांनाही शुभेच्छा देते. अशाच पद्धतीने उद्योग क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये तुमची भरारी अतिशय मोठ्या प्रमाणात होऊ दे आणि कला क्षेत्रामध्ये संकर्षणजी तुम्ही आमच्यासाठी एक आनंदाचं ठिकाण आहात की तुमच्या कविता आम्ही ऐकतो, तुमची नाटकं आम्ही पाहतो. तर अशी 2 नावं आज आपल्याकडे आलेली आहेत आणि देणारे सुद्धा दीक्षित सर आहेत. तर त्यामुळे असा तिहेरी योग, दुग्ध शर्करा पण कमीच पडेल कारण त्याच्यामध्ये 2च गोष्टी आहेत. अजून काय म्हणूया, पंचामृत योग म्हणे असा योग आज आलेला आहे. तर पुनश्च एकदा सगळ्यांचं स्वागत करते, सगळ्यांना शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मीराबाई. आणि इतके सुंदर विचार आम्ही मुकलो असतो ऐकायला. धन्यवाद. खरंच मीराताई म्हणलं तसं आणि मगाशी प्रवीणजी सुद्धा म्हणत होते युवा ग्लोबल व्हायला पाहिजे. ग्लोबल याचा अर्थ असाच की परदेशातून इथे व्यवसाय आला पाहिजे आणि आम्ही तो त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत परदेशी व्यावसायिकांच्या. आणि या पुरस्काराचं एक महत्त्वाचं आहे की ॲप्रिसिएशन. पुरस्कारामुळे नक्कीच एक ऊर्जा मिळते, एक नवीन काहीतरी करण्याची सतत आपल्याला जाणीव राहते. म्हणून हे पुरस्कार असतात. या पुरस्काराची एक एव्ही आहे ती मी उपेंद्रजींना विनंती करीत प्ले करावी. युवा पुरस्कार 2023. शुक्ल यजुर्वेदीय माध्यम दिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती महामंडळ ही संस्था गेल्या 84 वर्षांपासून संपूर्ण भारतामध्ये कार्यरत आहे. याच संस्थेचा युवा म्हणजेच याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान हा ब्राह्मण उद्योजकांना संघटित करून त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी काम करणारा एक उपक्रम. या उपक्रमाच्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून दरवर्षी समाजातील धाडसी, चतुरस्त्र आणि यशस्वी ब्राह्मण उद्योजकांना कैलासवासी चंद्रकांत जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यशस्वी युवा उद्योजक हा पुरस्कार प्रदान केला जातो. तर मनोरंजन क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या ब्राह्मण कलाकाराला सृजन युवा कलाकार हा पुरस्कार दिला जातो. यंदाचे यशस्वी युवा उद्योजक पुरस्काराचे मानकरी आहेत श्रीयुत मकरंद जोशी. यशस्वी होण्यासाठी नुसते उत्तम असून चालत नाही, तर त्यासाठी अधिक उत्तम बनण्याच्या प्रक्रियेत सतत राहावे लागते, असा बहुमोल विचार असणारे मकरंद जोशी यांनी ऑटोमोटिव्ह, कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स, अर्थ मुव्हिंग मशिनरी इंडस्ट्री, होम अप्लायन्सेस, इलेक्ट्रॉनिक्स आणि टॉय इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवला आहे. एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या मकरंद जोशी यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रात उतरून गाड्यांच्या पार्ट्सची निर्मिती सुरू केली आणि बघता बघता या उद्योगातील एक अग्रगण्य कंपनी म्हणून नावारूपाला येत मोठमोठ्या कंपन्यांना आपली उत्पादनं पुरवण्यापर्यंत झेप घेतली. त्रिमूर्ती ऑटोडेको कॉम्पोनंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना करणारे मकरंद जोशी यांनी खेळणी उत्पादनामध्येही आपला ठसा उमटवायला सुरुवात केली आहे. किड्स लँड या ब्रँड अंतर्गत ते खेळण्यांची निर्मिती करतात. पुण्यातील चित्रकार आणि चिंटू या हास्यचित्र मालिकेमुळे प्रसिद्ध असलेले व्यंगचित्रकार चारुहास पंडित आणि त्यांची पत्नी भाग्यश्री पंडित यांनी सृजन आर्ट गॅलरीतर्फे काष्ठचित्र या चित्रप्रकारात काम करत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, रतन टाटा, सायरस पुनावाला आणि नरेंद्रजी मोदी अशा अनेक मान्यवरांपर्यंत ही चित्रे पुरस्काराच्या स्वरूपात पोहोचली आहेत. 2017 साली कैलासवासी CA जयंत कुलकर्णी यांच्या प्रेरणेतून सृजन आर्ट गॅलरीतर्फे सृजन युवा कलाकार पुरस्कार याची सुरुवात झाली. कला क्षेत्रात भरीव आणि विशेष कामगिरी करणाऱ्या ब्राह्मण कलाकारांच्या कारकिर्दीची दखल घेणे आणि त्यातून या व्यवसायात येणाऱ्या नवीन कलाकारांना प्रेरणा मिळावी हा यामागचा उद्देश. संकर्षण कराडे हे मनोरंजन सृष्टीतील एक बहुआयामी कलाकार. परभणीसारख्या शहरातून येत त्यांनी स्वतःची मोठी ओळख निर्माण केली. त्यांच्या अभिनयाचे, लिखाणाचे, त्यांच्या दिग्दर्शनाचे, कवितांचे, सूत्रसंचालनाचे लाखो चाहते आहेत. मालिका, नाटक, साहित्य अशा विविध क्षेत्रात मुसाफिरी करत स्वतःचं असं वेगळं स्थान अभिनेता संकर्षण कराडे यांनी निर्माण केलंय.
बाप माणूस संकर्षण चालकाला बरं वाटत नाही म्हणून कधी नाटकाची बस चालवतात, तर कधी विमानाच्या पायलटबरोबर जाऊन गप्पा मारत त्याच्या व्यक्तिमत्वाला सलाम करतात. आपल्या आयुष्याविषयी पक्की मते असलेले संकर्षण आपल्या कवितांमधून ती सहज प्रकट करतात. गप्पांची आवड असलेल्या संकर्षणबरोबर आज आपण गप्पाही मारणार आहोत. अशा या बेमिसाल व्यक्तींना हे युवा पुरस्कार देताना आम्हाला खचितच आनंद होत आहे. धन्यवाद. यानंतर युवा पुरस्काराविषयी माहिती देतील मिलिंद दानवेकर. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर व आपण सर्वजण, युवा हा जो पुरस्कार सुरुवात झाला त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती देतो. कैलासवासी चंद्रकांत जोशी यांच्या याज्ञवल्क्य ही संस्था व युवा उभारण्यात किती मोठा वाटा आहे हे वेगळं सांगायला नको. याच्या आधी मान्यवरांनी आपण त्याचा उल्लेख केलेलाच आहे. चंद्रकांत जोशी यांचा जन्म भगूरचा. शिक्षणासाठी ते पुण्यात आले. पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ते टेल्कोत नोकरी करू लागले. पण आपण काहीतरी वेगळं काम करावं, समाज कार्य करावं हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. आपल्या ज्ञाती बांधवांना एकत्र करून त्यांनी स्वतःला याज्ञवल्क्य संस्थेशी जोडून घेतलं, जिथून त्यांचा समाजसेवेचा तळमळीची प्रवास सुरू झाला. त्यांच्या मनात एक विचार होता की ब्राह्मण माणूस हा नोकरी करणारा नाही, तो नोकरी देणारा असला पाहिजे. या विचारातूनच त्यांनी याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान म्हणजेच युवा या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. अनेक उद्योजकांना भेटून त्यांनी ही कल्पना सांगून त्यांनी अनेक उद्योजकांना याज्ञवल्क्य संस्थेच्या छताखाली एकत्र आणले. हळूहळू दर आठवड्याच्या मीटिंग सुरू झाल्या. सगळ्या उद्योजकांना आपण एकत्र यावे ही संकल्पना आवडली. त्यानिमित्ताने एकमेकांच्या अडचणी समजून घेणे, विचारांची देवाणघेवाण करणे, एकमेकात व्यवसाय करणे हे आपोआपच घडू लागले. चंद्रकांत जोशींनी लावलेला हा वृक्ष आता नुसता वृक्ष नाही तर वटवृक्ष झाला आहे. काही कोटींचे व्यवहार इथे आपापसात होतात. 2 वेळा परदेशात युवाकॉन मीट घेतली. त्यालाही देशात परदेशात उत्तम प्रतिसाद मिळाला. महिलांचाही यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. महिला उद्योजकांची एक वेगळी मीट महिला दिनानिमित्त घेतली होती. त्यालाही महिला उद्योजकांचा खूप उत्साहाने साथ दिली. दरवर्षी हा उपक्रम कंटिन्यू आहे. त्यांच्या या सर्व कार्याची समाजाला माहिती व्हावी या उद्देशाने चंद्रकांत जोशी स्मृती प्रित्यर्थ युवा उद्योजक पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. चंद्रकांत जोशी आणि त्यांच्या कार्याला मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. नमस्कार. धन्यवाद. हा युवा पुरस्कार देताना याच्यामध्ये या पुरस्काराचं मानपत्र हा एक खूप मोठा प्रकार आणि महत्त्वाचा प्रकार असतो. तर मी मंदार महाजन यांना विनंती करीन की मानपत्राचं वाचन करा. नमस्कार. युवा उद्योजक श्री मकरंद जोशी आपणास याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान उपक्रमाअंतर्गत देण्यात येणाऱ्या काही चंद्रकांत जोशी स्मृतिप्रित्यर्थाच्या युवा उद्योजक पुरस्कार प्रदानाच्या निमित्ताने श्री शुक्ल यजुर्वेदीय माध्यम दिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ पुणे यांचकडून मानपत्र. मकरंद या शब्दाचा अर्थ सामान्यतः जरी मध असा घेतला जात असेल तरी त्याचा एक व्यापक अर्थ अमृत असाही आहे. अमृत प्राशनाचे फलित अमरत्व आणि काहीसा असाच एक उत्तम लौकिक श्री मकरंद जोशी आपण त्रिमूर्ती ऑटोडेको कॉम्पोनंट्स प्रायव्हेट लिमिटेड या फोम कन्व्हर्जन क्षेत्रातील अग्रगण्य अशा आपल्या कंपनीस मिळवून दिला आहे. फलटणसारख्या लहानशा गावात आपले बालपण गेले. आई वडील दोघांचाही शिक्षकी पेशा, त्यामुळे विद्यार्जनाचे आणि सुसंस्काराचे बाळकडू आपल्याला पहिल्यापासूनच मिळत गेले. सन 1972 मध्ये पुण्यात आल्यावर आपण भावे स्कूलचे विद्यार्थी होतात आणि 1988 साली आपण केमिकल इंजिनिअरिंगची पदवी भारती विद्यापीठातून प्राप्त केली. अनुभव मिळावा म्हणून काही काळासाठी आपण जरी नोकरी पेशा पत्करला तरी उद्योजकतेचे क्षितिज आपल्याला खुणावत होते.
इसवी सन 1991मध्ये आपण व्यवसायात पदार्पण केले आणि 1996-97 साली थर्मल कॉस्टिक इन्सुलेशन पार्ट्सचे उत्पादन करणारी त्रिमूर्ती ऑटोलोको कॉम्पोनंट्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालू केली. पुणे सातारा रस्त्यावरील पारगाव खंडाळा येथे रुजलेल्या या बीजाला अंकुर फुटत गेले आणि 2005 नरे येथे स्वतःची जागा, 2012 साली मोठ्या जागेत प्रवेश आणि 2017 4 एकरात 1.5 लाखाहून जास्त स्क्वेअर फूट बांधकाम केलेल्या स्वतःच्या जागेत हा वटवृक्ष स्थिरावला. मिडास राजाला वरदान होते की तो ज्या वस्तूला हात लावेल त्याचे सोने होईल. आपण फोम या वस्तूला असाच सुवर्ण स्पर्श दिला. टॉक्सिक फ्री फोम तयार केलेत आणि त्यातून 110 कोटींहून जास्त व्यवसाय केला. टाटा मोटर्स, महिंद्रा, फोक्सवॅगन, हुंडाई, कॅटरपिलर, व्हर्लपूल, टाटा हिताची, पियाजिओ, सिमेन्स यांच्यासारख्या मातब्बर कंपन्यांना सेवा देण्यातच एखाद्याने इतिकर्तव्यता मानली असती. परंतु उद्योग क्षेत्रातील नवीन बदलांचे वारे अचूक जाणण्याचा द्रष्टेपणा आपल्याकडे असल्याने सन 2019 हाँगकाँग येथील एका प्रदर्शनात खेळणी या वस्तूंनी आपले लक्ष वेधून घेतले. या व्यवसायाची व्याप्ती आपण जाणली आणि 2020 साली आपण खेळणी बनवण्याच्या क्षेत्रात पदार्पण केले. फोम या आपल्या लाडक्या सख्याला नवे रोपडे देऊन आपण फोम टॉयज बनवलीत. किड्सलँड हा आपला रजिस्टर्ड ब्रँड. याचा केवळ 2 वर्षातच 40 कोटींहून जास्त व्यवसाय झाला. चेन्नई, हैदराबाद यांच्याबरोबरच पुण्यात असलेल्या 3 प्लांट्सपैकी एक हा केवळ खेळण्यांच्या उत्पादनासाठी वापरला जातो. काळाबरोबरच नव्हे तर काळा पुढे चालणे हा आपला स्वभाव धर्म. त्यामुळे 2015 सालापासूनच आपल्याला इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सचे वेध लागले आहेत. उद्योजकता ही आपली केवळ आवड नसून तो आपला वसा आहे. त्यामुळे इन्सुलेशन इंडस्ट्रीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या आपणास भारत सरकारकडून टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन्स बिझनेस अवॉर्ड मेक इन इंडिया अभियानांतर्गत देण्यात आले. माननीय नितीन गडकरी यांच्या हस्ते वेल्थ क्रिएटरचे राष्ट्रीय पारितोषिकही आपण पटकावलेत. एवढेच नव्हे तर 2024 सालासाठी नॅशनल अवॉर्डसाठीही आपले नामांकन झाले आहे. आपल्या आजवरच्या सर्व प्रवासात आपल्या सुविद्य पत्नी सौ माधवी यांची खंबीर साथ आपणास वेळोवेळी प्राप्त झाली आहे. लंडनहून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स केलेले आपले चिरंजीव मिहीर आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटमधील MBA असलेल्या सुनबाई मैथिली हे उभयता आपल्या व्यवसायात पदार्पण करते झाले आहेत. तर धाकटे चिरंजीव वेदांत हे लंडनलाच PhD करत आहेत. त्याच्यामुळे पुढची पिढी पुन्हा यांना जॉईन करते हे फार मोठं आहे. त्याच्यासाठी आपण कौतुक केलं पाहिजे. यशस्वीतेच्या अनेक पायऱ्या लिलया ओलांडूनही आपण अत्यंत निगर्वी आणि विनम्र आहात. स्वामी समर्थांची कृपाच आपल्याला हे नैतिक अधिष्ठान देते. उत्कट समाजभान हा आपल्या व्यक्तित्वाचा अजून एक पैलू. त्यामुळे संवेदना चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गरजवंत विद्यार्थ्यांना करण्यात येणारी शैक्षणिक मदत आणि रुग्णांसाठी वैद्यकीय उपचारांसाठी मंगेशकर आणि इतरही रुग्णालयातून देणारा निधी याची वाच्यता आपण फारशी कुठे करत नाही. शेवटी सांगायचं तर नुसतं सर्वोत्तम असणे म्हणजे यशस्वी असणे नव्हे, तर पूर्वीपेक्षा जास्त आणि सदोदित उत्तमोत्तम होत राहणं म्हणजे यशप्राप्ती. याच विचाराची कास धरून आपण आजवर मार्गक्रमणा करीत आलात. आपण्यासारख्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे मनस्वी कौतुक म्हणून आम्ही शुक्ल यजुर्वेदीय माध्यम दिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ पुणे इसवी सन 2023च्या वर्धापन दिनानिमित्त काही चंद्रकांत जोशी स्मरणार्थ युवा उद्योजक पुरस्कार आपल्याला अत्यंत आनंदाने आणि सन्मानाने प्रदान करीत आहोत. उमाकांत जोशी अध्यक्ष, डॉक्टर सौ मेधा कुलकर्णी माजी आमदार उपाध्यक्षा राष्ट्रीय महिला मोर्चा भाजप आणि विश्राम कुलकर्णी कार्याध्यक्ष पुणे 28 ऑक्टोबर 2023. शब्दांक मंदार महाजन. धन्यवाद. धन्यवाद मंदार. यानंतर मी हा मुख्य पुरस्कार देण्यात यावा अशी विनंती करतो. मी प्रवीणजींना विनंती करेन की त्यांनी पुरस्कार द्यावा.
धन्यवाद. यानंतरचा पुरस्कार सृजन युवा कलाकार पुरस्कार. त्या पुरस्काराविषयी माहिती द्यावी अशी मी मकरंद चारुहास पंडितांना विनंती करतो. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर असलेले सर्व मान्यवर, आज खरंच छान वाटतंय, कारण एक छोटी सुरुवात झाली होती. आमचे मित्र चार्टर्ड अकाउंटंट काही जयंत कुलकर्णी यांच्यामुळे मी युवाशी जोडला गेलो आणि तिथे चंद्रकांत जोशी यांच्याशी ओळख झाली आणि त्यांनी मला व्यवस्थित पकडून घेतलं आणि अतिशय लोभसवाणं व्यक्तिमत्व, आणि त्यातनं त्यांनी आपले जयंत कुलकर्णींनी गळ घातली की आपण एक कलाकार, कारण युवामध्ये जरा कलाकार कमी आहेत, त्यामुळे कलाकार म्हणून माझ्याकडेच आले होते ते. आणि हा पुरस्कार जसं मगाशी ऑडिओ व्हिज्युअलमध्ये सांगितलं की नवीन म्हणजे आहे त्या कलाकारांना तर हा पुरस्कार दिल्यामुळे एक कुठल्याही कलाकाराला म्हणजे एखादा पुरस्कार मिळाला तरी एक छान वाटतंच, पुढचं काम करण्याची एक बळ मिळतं. पण त्याचबरोबर पुढची पिढी जी असते त्यांना यांच्या स्ट्रगलमधनं खूप काही शिकायला मिळावं असं मला वाटत होतं आणि त्या दृष्टीने या पुरस्काराकडे बघितलं जावं असं मला वाटतं. सृजन आर्ट थोडक्यात सांगतो सृजन आर्टबद्दल, कारण हा एक जरा वेगळा कला प्रकार आहे. आम्ही वेगवेगळ्या जातीची लाकडं लेझरने कट करतो आणि ती चिकटवून त्याच्या कलाकृती तयार करतो आणि ते भारताबाहेर अनेक ठिकाणी जात असतात. मगाशी मेधाताईंनी सांगितलं की राष्ट्रनिष्ठा, तर त्या दृष्टीने मला सांगावंसं वाटतं की आमच्या सर्व म्हणजे आमच्या इथे काम करणारे जे सगळे आहेत त्यांनाही माहिती आहे की आम्ही हे प्रॉडक्ट जे आम्ही बनवतो, या कलाकृती ज्या बनवतो ते सृजन आर्टच्या कलाकृती नाही तर भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कलाकृती म्हणून बनवत असतो. आणि आमच्या इथले सगळेजण त्या दृष्टीने काम करतात, कारण या फक्त भारतात नाही, भारताबाहेर किंवा मगाशी जसं सांगितलं देवेंद्रजी फडणवीस परदेश दौऱ्यावर वगैरे जातात तेव्हा तिथल्या अनेक मोठ्या लोकांपर्यंत, पंतप्रधानांपर्यंत वगैरेंपर्यंत या जात असतात. तर त्या दृष्टीने ती क्वालिटी मेंटेन करणं ही एक राष्ट्रनिष्ठा म्हणून आपल्यावर जबाबदारी असं मला वाटतं. आज संकर्षणजींना हा पुरस्कार मिळतोय त्या पहिल्यांदा मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यामुळे या पुरस्काराचाही मान वाटलाय असं मला वाटतं, कारण अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला ते वेगवेगळ्या माध्यमातून भेटत असतात. मला ते स्वतः कवी उत्तम आहेत, ते शब्दातनं कविता करतात, आम्ही लाकडातनं कविता करतो. असं एक हे जुळलेलं आहे. मगाशी अजून एक मला मकरंद जोशींचंही अभिनंदन करायचंय आणि त्याचबरोबर आत्ताच मला कळलं की ते टॉईजमध्ये पण काम करतायत आणि आम्ही आता अलीकडे चिंटूचे टी-शर्ट्स बनवलेत. टॉईज बनवायचाही विचार आहे, तर तुमचं मार्गदर्शन नक्की लावेल याची मला खात्री आहे. तर या दोघांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. हा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल संकर्षण कराडे यांचं मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद चारुहासजी, मी खूप येऊन जाऊन करतोय, हरकत नाही. यानंतर मी अभिजितजींना विनंती करेन की त्यांनी मानपत्राचं वाचन करावं. नमस्कार. मराठी साहित्य आणि कला क्षेत्रातील एक आढळ तेजपुंज तारा श्री संकर्षण कराडे आपणास याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान उपक्रमांतर्गत देण्यात येणारा सृजन आर्ट गॅलरी पुरस्कार आणि सृजन युवा कलाकार पुरस्कार या प्रदानाच्या निमित्तानं श्री शुक्ल यजुर्वेदीय माध्यमदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ पुणे यांच्याकडून मानपत्र. नाट्यक्षेत्रामधील सध्याचे आकर्षण कलासक्त देहाचे नाव आहे संकर्षण. माननीय संकर्षण कराडे, आज आपणास
सृजन आर्ट गॅलरी पुरस्कृत युवा कलाकार पुरस्कार देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. मराठवाड्यातील परभणी येथून मायानगरी मुंबईला येऊन आपण केलेला आपला प्रवास यशस्वी आणि उल्लेखनीय आहेच. एकच तर जन्म असतो, मग खूप काही करायचं असं आपण म्हणत वयाच्या अवघ्या 35मध्येच यशोशिखरावर पोचले. आपले कुटुंब उत्तम विचार आचारांचे आणि संस्कारक्षम. बालवयापासून हा अमूल्य ठेवा आपण संकर्षित केला, म्हणूनच संपूर्ण रसिक वर्गाला आज संकर्षण कऱ्हाडे हा एक तारा मिळाला. अभिनयाबरोबर लेखन, दिग्दर्शन, निवेदन आणि भावस्पर्शी कवी म्हणूनही संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला ओळखू लागला. BSc, MBA असे उच्च शिक्षण घेऊनही पारंपरिक मार्गाने न जाता आपण स्वतःला कला विश्वामध्ये सिद्ध केले आहे. इतकेच नव्हे तर शास्त्रीय संगीतामधील 3री परीक्षासुद्धा आपण उत्तीर्ण केली आहे. होतील बहु असतील बहु परंतु या समहा या उक्तीप्रमाणे आपल्यासारखा चतुरस्त्र कलाकार मराठी कला विश्वामध्ये इतर कोणीही नाही असे निश्चित म्हणावे लागेल. एकांकिका, व्यावसायिक नाटके, टेलिव्हिजन मालिका आणि चित्रपटामधून तुम्ही तुमचा ठसा उमटवत असतातच, पण खवय्यांच्या जिभेवर आणि काव्यप्रेमींच्या हृदयावर आपण राज्य करत आहात. सारखं काहीतरी होतंय यापेक्षा सारखं नवीन काहीतरी करतोय असंच तुमच्या बाबतीत म्हणावं लागेल. उत्तम कुटुंब, सौभाग्यवती शलाका यासारखी सहचारिणी, आपली जुळी अपत्ये हे आपले आयुष्य अधिक परिपूर्ण करतात. यावरून आपण साखर खाणारा नाही तर साखर पेरणारा माणूस आहात असं म्हणावंसं वाटतं. अनेक पुरस्कार, मानसन्मान यास आपण पात्र ठरत असतात याचा आम्हाला अभिमान आहे. पंढरीच्या विठ्ठलाने आपल्याला भरभरून दिलेले आहे. यापुढेही यशाची आपली वाटचाल ही आपल्याला स्वप्नांच्याही पलीकडे घेऊन जाईल याची आम्हाला खात्री आहे. सृजन आर्ट गॅलरी पुरस्कृत युवा कलाकार हा पुरस्कार आपल्याला देताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. आपणास मनापासून सांगावंसं वाटतं की खूप यशस्वी व्हा, खूप नावलौकिक मिळवा, खूप खूप मोठे व्हा. आणि हो, इथे मात्र आम्ही म्हणणार नाही की मोठं व्हायचं आहे तर व्हा की, पण इतकी काय घाई आहे. आपणास पुढच्या वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. विलास देशपांडे अध्यक्ष, सौ मेधाताई कुलकर्णी माजी आमदार, उपाध्यक्षा राष्ट्रीय महिला मोर्चा भाजप, श्री विश्राम कुलकर्णी कार्याध्यक्ष, पुणे 28 ऑक्टोबर 2023. शब्दांकन सौ मंजुषा वैद्य. धन्यवाद. धन्यवाद अभिजित. यानंतर पुरस्कार द्यावा अशी मी विनंती करेन. छानसा अनौपचारिक असा हा सोहळा होता असं मला वाटतं. खूप छान. यानंतर मी मकरंद जोशीजींना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. खरं म्हणजे असं व्यासपीठावरती बोलायची आम्हाला इंडस्ट्रीमध्ये कधी संधी मिळत नाही, त्यामुळे मला तशा प्रकारची कुठली प्रॅक्टिस पण नाही आहे. पण स्टेजवरती आज एवढे सगळे मान्यवर बसले
तर अगदी 2 शब्द मी फक्त सांगेन. एक तर मला आत्तापर्यंत असंख्य पुरस्कार मिळाले, देशात मिळाले, परदेशात मिळाले, नॅशनल अवॉर्ड मिळाले. पण हा पुरस्कार माझ्यासाठी अतिशय स्पेशल होता, कारण हा माझ्या समाजाने मला दिलेला होता. फार महत्त्वाचं आहे, कारण आपल्या समाज एकवटणं हा अतिशय गरजेचा भाग झालेला आहे. तर एवढे 2 शब्द मी बोलेन. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर खूप पुरस्कार मिळत असल्यामुळे त्यांचं शब्दसंख्या कमी होत झालेली आहे असं वाटतं. संकर्षण, तुला एक आपली नंतर गप्पा होणारच आहेत, तर तुला 1-2 शब्द बोलायचे असतील. धन्यवाद. मंचावरील सगळेच सन्माननीय व्यक्ती, ज्यांच्याबरोबर मला पुरस्कार मिळाला ते मकरंद सर, चारुहास सर, झालटे सर, दीक्षित सर तुम्ही, मेधा मॅडम तुम्ही आणि श्रीकांत सर, सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आजचा पुरस्कार मला खूप नाही मिळालेत, कमीच मिळालेत. म्हणजे मध्यंतरी आता सुरुवात करून दिली, मध्यंतरी दैनिक लोकसत्ताचा तरुण तेजांकित पुरस्कार मिळाला, मग असे काही अभिनयाचे अवॉर्ड्स मिळतात ते मिळाले. पण हा जसं आत्ता सर म्हणाले तसं माझ्याहीसाठी स्पेशल आहे, कारण आपल्या समाजाने आपलं कौतुक करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ते आज कौतुक झालं. सगळ्यात आधी तर मी पटकन हावऱ्यासारखं हे सांगतो की मी हा पुरस्कार स्वीकार केला आहे बाबा, कारण ते फार महत्त्वाचं असतं ना, ते वाक्यच म्हणायचं राहून जातं. तर मी हा पुरस्कार स्वीकार करतो, मला फार छान वाटतंय. आणि जनरली काय होतं, उद्योग आणि नाटक, तुम्ही उद्योग क्षेत्रातले आहात, मी नाटक क्षेत्रातला आहे, हे 2 शब्द असे आहेत की याचा थोडा जरी टोन बदलला तरी अर्थ वेगळा निघू शकतो. काय उद्योग करता आणि काय नाटकं करता म्हणलं की विषय संपतो. पण ह्या दोघांनी एकत्र येऊन उद्योगवाल्यांनी नाटकाला, तर फार छान समीकरण आहे की उद्योगातल्या लोकांनी नाटकवाल्या कलाकारांना सन्मान केला, पुरस्कार दिला, फार छान वाटतंय. चारुहास सरांनी सांगितलं की ती जी फ्रेम आहे त्यातला प्रत्येक लाकूड हे आपल्या आपल्या रंगाचं आहे. उर्दूमध्ये एक फार सुंदर शब्द आहे खुदरंग. खुदरंगचा अर्थ एकदा विचारला असता ज्यांना तो माहिती होता त्यांनी असं सांगितलं की ज्याला कुठल्याही रंगाने रंगवलं तर ते बेढं होतं, कारण ते स्वतःच्या रंगातच जास्त छान दिसतं, त्याला खुदरंग म्हणतात. तर अशा खुदरंग फ्रेमने त्यांनी आम्हाला सन्मानित केलं, याचा अभिमान आहे, आनंद आहे. आणि 16वं वर्ष आहे ना पुरस्काराचं, धोक्याचं असतं बघा. 16वं वर्ष पुरस्काराचं आहे, म्हणजे इथून पुढे तुम्हाला हा पुरस्कार चांगल्या लोकांना देत राहणं त्याच्यामुळे तुमच्यासाठी धोक्याचं आहे. आणि या पुरस्काराच्या सन्मानाच्या योग्यतेचं आयुष्यभर करिअरभर वागत राहणं हे माझ्यासाठी धोक्याचं आहे. तर ह्या दोन्ही जबाबदाऱ्या फार महत्त्वाच्या आहेत, त्याच्यामुळे 16वं वर्ष धोक्याचं मी लक्षात ठेवीन. आणि इथून पुढे तुम्हाला 50, 60, 100 वर्षानंतर सुद्धा 16व्या वर्षीचा पुरस्कार मी संकर्षण कराडेंना दिला होता, हे अभिमानाने सांगावंच वाटेल, असंच काम करत राहील. त्याच्यामुळे धोक्याचं वेळ आपण धाडसाने स्वीकारूया आणि एकत्र पुढे जाऊया. आज इथेच नाही, सभागृहात सुद्धा अनेक सन्माननीय व्यक्ती आहेत, त्यातले पितांबरीचे आमचे प्रभू देसाई काका, या कुटुंबाशी माझा फार चांगला संबंध आला आणि त्यांनी मला फार प्रेम दिलं. ती माणसं फारच उत्तम आहेत आणि त्यांच्यामुळे आता एका वेगळ्या परिवाराशी जोडला गेलो. सभागृहात अजून 2 महत्त्वाची माणसं आहेत. एक, तुम्ही काम करत असताना, करिअर चांगल्या पद्धतीने होत असताना तुझं काय बरोबर आहे हे म्हणणारी खूप माणसं असतात, पण तुझं काय चूक आहे हे म्हणणारी माणसं फार आवश्यक आहेत. आणि आत्ताच्या माझ्या वयात करिअरच्या या टप्प्यावरती असं म्हणणारीच माणसं मला जास्त गरजेची आहेत. त्यातली 2 उत्तम माणसं म्हणजे माझ्या आयुष्यातली, एक पुण्यामधला अत्यंत नामवंत व्यवस्थापक समीर हम्पी, जे आत्ता इथे बसलेले आहेत, की जी पुण्यामधल्या नाट्य व्यवसाय अत्यंत चांगल्या. आणि समीरचं मला कौतुक एवढ्या करता करावं असं वाटतं की मेधा मॅडम तुम्हाला सांगतो, माझ्या नाटकाच्या प्रयोगाला तो प्रत्येक नाटकाचा प्रयोग पाहत जरी नसला, त्याची जबाबदारी काउंटरवरती असते तरी तो ऐकत असतो. कुठल्या प्रयोगातला कुठला शब्द चुकला, स्क्रिप्टमधले कुठला अनावश्यक शब्द आला, याच्यावरती तो काटछाट करायला बसलेला असतो. असा आमचा समीर हम्पी. मी हा पुण्यातल्या अनेक कार्यक्रमांच्या तारखांचे जबाबदारी हम्पी सरांकडे असते. तर समीरचे फार मनापासून आभार मानतो आणि माझ्याबरोबर आलेला माझा सहकलाकार चिन्मय माहुरकर, मी त्याचेही आभार मानतो. आणि समीरनी खरंच मला, म्हणजे काय होतं, पुण्यामध्ये त्याचं कौतुक करायची संधी फार कमी वेळेला मिळते, पण प्रशांत दामलेंनी ज्या व्यवस्थापकाला, ज्या तरुण मुलाला गेली अनेक वर्ष हाताशी धरून हा व्यवसाय उत्तम पद्धतीने नाट्य व्यवसाय वाढवलाय, समृद्ध केलाय, असं ते समीर हम्पी. माझी खात्री की पुढच्या 10-15 वर्षात जेव्हा उत्तम व्यावसायिकातला उत्तम व्यवस्थापक म्हणून असे पुरस्कार दिले जातील, त्यात समीर हम्पीचं नाव अग्रेसर असेल, इतका तो उत्तम काम करतो. तर तुझेही फार मनापासून आभार. ती जबाबदारीने हा पुरस्कार तुझ्यासमोर स्वीकारलाय, फार बरं झालं.
तुमच्या सगळ्यांचे आभार. मला हा पुरस्कार दिलात, मी नम्रपणे हे करतो. आणि मगाशी मेधा मॅडम म्हणाल्या की आपण आरक्षण मागत नाही. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी एक फार सुंदर ओळ लिहिलेली आहे की बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, येता केशवराजे सकळ सिद्धी. ब्राह्मणांकडे बुद्धीचं वैभव असल्यामुळे आपल्याला कायम देणं माहिती आहे, घेणं माहिती नाहीये. आणि म्हणून आपण सगळे एकत्र येऊन असं काहीतरी देऊ पाहतो. आपल्या समाजाने कायम देण्याचा प्रयत्न केलाय, आपण ते देत राहूया, एकमेकांसोबत संघटित राहूया. मगाशी दीक्षित सरांनी VIP रूममध्ये एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते असं म्हणाले की आता ही संस्था वर्ल्ड वाईड व्हावी, ग्लोबली काम करावी असं मला वाटतं. तर माझ्याही नाटकाचे वर्ल्ड वाईड ग्लोबली प्रयोग होत असतात. तुम्हाला जर या युवासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कुणी युवा हवा असेल तर आपण त्याही पद्धतीने काम करूया. त्याची जी काही फीस असेल ती आपण डिस्कस करूनच आज इथून निघूया. कारण शेवटी उद्योग म्हणणार मलाही माझ्या उद्योगाचं बघितलंच पाहिजे. मकरंद सरांबरोबर पुरस्कार मिळाला याचा एक वेगळा आनंद आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांची खेळण्याची फॅक्टरी म्हणजे माझेही जुळे आता 2च वर्षाचे आहे. तर तुम्हालाही जर कोणी ब्रँड अँबॅसेडर हवा असेल, उद्योग आहे ना, तर शेवटी उद्योग आणि नाटक हे एकत्र चालत राहिलं पाहिजे. तर त्याही दृष्टीने आपण हा पुरस्कार हातात हात घालून स्वीकारूया आणि बाकी सगळं बोलूनच आज इथून निघूया. धन्यवाद. हा मला गमतीचा भाग. पण तुम्हा सगळ्यांना थोड्या मोठ्यांना नमस्कार. खूप आशीर्वाद द्या. मला नट म्हणून, कवी म्हणून, अभिनेता म्हणून, लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून आणि निवेदक म्हणून, गायक म्हणून आणि एक उत्तम माणूस म्हणून पुढचे 40-50 वर्ष अप्रतिम प्रवास करायचा आहे. आणि हा मला निरोगी शरीराने करायचा आहे. मला खूप आशीर्वाद द्या, शुभेच्छा द्या. मी विश्वास ठेवा, पुढची अनेक वर्ष मी असताना, मी नसताना, माझ्या कामानंतर सुद्धा तुमचा आशीर्वादातला एकही शब्द वाया जाणार नाही, असंच काम करत राहीन असा मी तुम्हाला विश्वास देतो. आणि आजचं माझं मन मोठं आहे. धन्यवाद. कविता मला वाटतं परत होईलच का? चालेल का आत्ता सादर करू? नाही, पण तुम्ही आता आग्रह के म्हणजे त्यांचा शब्द मला पडू द्यायचा नाहीये. नाही, कारण मेधाताई म्हणजे मेधा मॅडमचा शब्द पडू देणार नाही मी. तर मला असं वाटतं की एक नट, आज एका कलाकाराला तुम्ही सन्मानित केले, तर अभिनेत्याच्या मनोगतावरची एक कविता आहे माझी, ती तुम्हाला ऐकवतो. नटाला काय वाटत असतं बघा की आपल्याही नावाला छान गर्दी व्हावी, बुकिंग असावं तिकीट बारीवरती, आपलंही नाव आणि नंतर जावं आहे ना, आणि काशीनाथ घाणेकर आणि प्रशांत दामले असं आपलं नाव घेतलं जावं. तर एक उद्या जर माझा कधी देवाशी संपर्क आला, सहज म्हणजे हल्ली कुणी कोणाच्या संपर्कात असते हे आपल्याला माहिती आहेच आहे. तर तसा माझा कधी उद्या देवाशी संबंध आला तर देवाला मी काय मागेन एक नट म्हणून, याच्यावरची ही कविता आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की व्हायरल होणं सोपं आहे, पण नट म्हणून जन्माला यायचं असेल तर काहीतरी देवाची कृपा लागते. व्हायरल होणं आणि नट होणं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. तर मला असं वाटतं, ही कविता बघा तुम्हाला आवडतीये का, की अभिनयाची आग अन पुण्याई येते कामाला. मी कलाकार होतो असं म्हणून कलाकार होता येत नाही. अभिनयाची आग अन पुण्याई येते कामाला, देव देतो तेव्हा येतो एक नट जन्माला. ह्या जातीला स्वतःची अनेक रूप बघता येतात, चढवून रंग एका जन्मी अनेक जन्म जगता येतात. तिन्ही त्रिकाळ, नट आपल्या धुंदीत असतो असं सगळेच म्हणत असतात. तिन्ही त्रिकाळ क्षण क्षण हा स्वप्न नव्याने बघतो, एक नट देवाकडे सांगतो काय मागतो, की जगातलं सगळं चांगलं काम माझ्याकडे यावं, अनुभवानं माझं नाव आणि नंतर जावं. माझं काम दिसण्याची ही जादू व्हावी न्यारी, माझ्या नावे लांब असावी तिकिटावरची बारी. मला पाहता नवतरुणींच्या गाली यावी लाली, पाऊल पडता मंचावरती कडाडून मग टाळी. मी हसवता खळखळून मग एकच हसू पिकावं, माझ्या डोळा पाणी येतात त्यांनी हळूच टिपावं. माझी कामे माझी कीर्ती बरीच दशक टिकावी, न येवो तो दिवस की जेव्हा गची बाधा व्हावी. म्हणे तू देवा इच्छिलेले सर्व सर्वा देतो, म्हणे तू देवा इच्छिलेले सर्व सर्वा देतो, तथास्तु म्हण लगेच आपल्या कामा हा नट जातो, तथास्तु म्हण लगेच आपल्या कामा हा नट जातो. धन्यवाद संकर्षण. परभणी ही संतांची भूमी आहे असं म्हणतात आणि संत वचन आपण ऐकलेलं आहे इथे. धन्यवाद. यानंतर आजचा हा जो सोहळा आहे, पुरस्कार सोहळा, आणि एकंदरीतच युवा आणि आपल्या संस्थेवर प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांचा एक औपचारिक सत्कार इथे करावा अशी मी विनंती करतो. मी
रंगमंचावर आमंत्रित करतो पितांबरीचे प्रभुदेसाई सर यांना. एक छोटासा पुष्पगुच्छ देऊन आपला सत्कार प्रवीण दीक्षित यांनी करावा. त्यानंतर श्रीयुत बहार बडवे यांना मी विनंती करतो त्यांनी रंगमंचावर यावं. सचिनची परवानगी घेऊन बहारचे थोडे इंट्रोडक्शन देतो. बहार आमचा युवाचा एक खंदा कार्यकर्ता आणि मेंबर आहे. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा पण आम्हाला कधी गरज लागते तेव्हा तो आमच्या मागे उभा राहतो. ही गोष्ट आहेच संस्था म्हणून, पण युवातल्या बऱ्याच लोकांना वर्षाला 1-1.5 कोटीचा व्यवसाय देणारा युवाचा हा माणूस आहे. धन्यवाद. त्यानंतर संकर्षणजींनी ज्यांचा उल्लेख केला त्या चिन्मय माहुरकर आणि समीर हम्पी यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला इथे यावं आणि सत्काराचा स्वीकार करावा. चिन्मय, समीरजी. धन्यवाद. यानंतर आपल्याला आपल्या प्रमुख पाहुण्यांचे विचार ऐकायचे आहेत. त्याआधी मी स्वाती कुलकर्णीजींना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात परिचय करून द्यावा. नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहे माजी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्री प्रवीणजी दीक्षित. 1977 बॅचमधील IPS अधिकारी श्री प्रवीणजी यांना आत्तापर्यंत प्रेसिडेन्शियल मेडल फॉर डिस्टिंग्विश सर्व्हिसेस, प्रेसिडेन्शियल मेडल फॉर मेरिटोरियल सर्व्हिसेस, कठीण सेवा मेडल विथ बार फॉर आउटस्टँडिंग सर्व्हिस इन लेह लडाख, आउटस्टँडिंग सर्व्हिसेस सर्टिफिकेट्स फ्रॉम डायरेक्टर ऑफ इंटेलिजन्स ब्युरो अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहेत. 35 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी स्पेशल रॅपोटेरियर इन महाराष्ट्र अँड गोवा फॉर ह्युमन राईट्स कमिशन, व्हाईस चेअरमन ऑफ महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल, स्पेशल ॲडवायझर फॉर मेडिकल इक्विपमेंट परचेस फॉर महाराष्ट्र स्टेट, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, डायरेक्टर ऑफ अँटी करप्शन ब्युरो, प्रिन्सिपल सेक्रेटरी टू होम डिपार्टमेंट, कमिशनर ऑफ पोलीस नागपूर सिटी अशा वेगवेगळ्या पदावर काम करून एक आपला वेगळा मापदंड प्रस्थापित केला आहे. या प्रदीर्घ अनुभवांवर आधारित त्यांनी 2 महत्त्वाची पुस्तके लिहिली आहेत. प्रोटेक्शन अँड प्रमोशन ऑफ ह्युमन राईट्स अँड रोडमॅप फॉर NGOs टू रिड्यूस द चाइल्ड लेबर या दोन्ही मराठी आणि इंग्रजी भाषेत अनुवादित पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या वृत्तपत्रातून त्यांनी समाज प्रबोधन केले आहे. सध्या प्रवीण सर स्वातंत्र्यवीर वीरदास सावरकर स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. युवा कार्यकारिणीच्या निमंत्रणाचा स्वीकार केल्याबद्दल संपूर्ण कार्यकारिणीतर्फे आपले धन्यवाद. मी माननीय श्री प्रवीणजी दीक्षित यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. शुक्ल यजुर्वेदीय माध्यम दिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियानच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये मला आणि माझ्या कुटुंबियांना आज सहभागी करून घेतले. याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णीजी, कार्यवाह श्रीकांतजी जोशी यांचे मी सुरुवातीलाच मनःपूर्वक आभार मानतो. भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि लोकप्रिय माजी आमदार मेधाताई कुलकर्णी, लोकप्रिय अभिनेता संकर्षण जी कराडे, त्रिमूर्ती ऑटोडेको कॉम्पोनंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मकरंदजी जोशी, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सन्मान्य श्रोते, पत्रकार मित्र आणि बंधू भगिनींनो, सुरुवातीलाच लोकप्रिय अभिनेता आणि कवी संकर्षण कराडेजी यांना सृजन युवा कलाकार पुरस्कार आणि यशस्वी उद्योजक मकरंदजी जोशी यांना चंद्रकांत जोशी स्मृती प्रित्यर्थ युवा उद्योजक पुरस्कार मिळाल्याबद्दल मी उभयतांचे
हार्दिक अभिनंदन करतो. उभयतांच्या यशस्वी प्रवासाबद्दल त्यांची प्रकट मुलाखत थोड्या वेळातच आपण ऐकू आणि त्यांच्या यशस्वीतेचं रहस्य नक्कीच समजून घेऊ. यशस्वी कलाकार तसेच यशस्वी उद्योजक व्हायचे असल्यास काही समान गोष्टी या अधोरेखित करणे गरजेचं आहे. सर्वात प्रमुख गोष्ट म्हणजे जी भूमिका आपल्याला पार पाडायची असेल त्याच्याशी पूर्णपणे समरस होणे. ही समरसता तेव्हा प्राप्त करता येते जेव्हा तुम्ही स्वतःला झोकून देऊन त्यातील बारीक सारीक सर्व बाबींचा सखोल अभ्यास करत असता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्यासाठी आपण सर्व काही कारवाई करत असतो, मग ते कदाचित प्रेक्षक असतील, श्रोते असतील किंवा कदाचित आपल्या मालाचा वापर करणारे उपभोक्ते असतील, त्यांना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक गोष्ट करत राहणे. पूर्वी व्यवस्थापन शास्त्रामध्ये त्याला कस्टमर सॅटिस्फॅक्शन असं म्हटलं जायचं, परंतु गेल्या अनेक वर्षामध्ये यात प्रगती होऊन सध्या कस्टमर एक्सलन्स ही संकल्पना रूढ होत आहे. त्याचा अर्थ असा की आपण सादर केलेली कला असो, सेवा असो किंवा वस्तू असो, ही इतकी उत्तम पाहिजे की जी ग्राहकांनीही कल्पना केली नसेल. हे जे चोखंदळ ग्राहक असतात यांना कल्पनातीत समाधान देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत असलेला मंत्र लक्षात ठेवणं जरुरीचं आहे. बी व्होकल फॉर लोकल बट बी ग्लोबल इन युअर अप्रोच. आज कलेच्या क्षेत्रात जरी पाहिलं तरीही मराठी भाषिक हे केवळ महाराष्ट्रापर्यंत किंवा भारतापर्यंत मर्यादित नसून जगातील 200हून अधिक देशांमध्ये पसरलेले आहेत. नवीन तंत्रज्ञानामुळे आंतरजालाच्या माध्यमातून आज कोणत्याही ठिकाणाहून कोणतीही व्यक्ती तुमचे सादरीकरण पाहत किंवा ऐकत असते. तसेच तुम्ही निर्माण केलेली वस्तू ही सुद्धा जगातील कुठल्याही देशापर्यंत पोहोचत असते. यांचं समाधान करण्यासाठी निर्मात्याने पूर्णपणे पूर्वग्रह दूषितपणा सोडून जगातील कोणत्याही धर्मातील, भाषेतील, जातीतील, जमातीतील स्त्री पुरुष यांचा विचार करून सादरीकरण करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या मनातील इतरांबद्दलचे अनेक पूर्वग्रह आपण प्रयत्नपूर्वक दूर करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण सादर करीत असलेली कला, सेवा किंवा वस्तू ही अत्यंत स्पर्धात्मक वातावरणातही यशस्वी करणे जरुरीचे आहे. केवळ दुसऱ्याची नक्कल करून तो यशस्वी झाला जे आपण यशस्वी होऊ याची खात्री नसते. त्यासाठी तुम्हाला सखोल संशोधन, चिंतन आवश्यक आहे आणि त्यातूनच तुम्ही सादर करीत असलेल्या गोष्टींची निर्मिती होत असते आणि ह्यालाच आपण पेटंट मिळवणं असं म्हणत असतो. अनुकरण करणारे व्यवसाय थोड्या काळात कदाचित यशस्वी झाल्याचं दिसतंही, पण त्याच वेगाने ते काळाच्या पडद्याआडही जात असतात. परंतु ज्या उद्योजकांनी संशोधनपूर्वक आपलं वैशिष्ट्य कायम ठेवलं आहे, मिळणाऱ्या नफ्यातील कमीत कमी 10% रक्कम संशोधनासाठी नियमित खर्च केली आहे, ते उद्योजक स्पर्धेवर मात करून टिकून राहतात असं दिसून येतं. यशस्वी उद्योजक होण्यासाठी आपण निर्माण केलेल्या सुरुवातीच्या गोष्टींमध्ये अडकून न पडता नवनवीन गोष्टी ग्राहकांपर्यंत पोहोचवणं आणि ग्राहकांमधून त्यांची मागणी वाढवणं हे कौशल्य आवश्यक आहे. हे करत असताना जाहिरातीचंही महत्त्व दुर्लक्ष करून चालणार नाही. माझी वस्तू चांगली आहे, ती कोणीही स्वीकारेल असे समाधान आत्मघातकी ठरू शकते. संस्कृतमध्ये एक वचन आहे, अप्रकाशिता वार्ता मृता. म्हणजे तुम्ही काय करत आहात किंवा केलं आहे हे जोपर्यंत तुम्ही जगाला सांगत नाही तोपर्यंत ते लोकांना माहीत होईल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. अर्थात ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे खोट्या नाण्याची कितीही प्रसिद्धी केली तरी ते लगेचच उघड पडते. त्यासाठी मुळात तुमचं उत्पादन हे उत्तम पाहिजेच, तसेच त्याची किंमतही लोकांना सहज परवडेल अशीही पाहिजे. याचा अर्थ असा नाही की ती तुम्ही स्वस्तात द्यावी. यासंबंधी नुकतेच उघडकीस आलेले उदाहरण म्हणजे जेट एअरवेजचे वाजलेले दिवाळे. आणि हे दिवाळं का वाजलं हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. परवडत नसतानाही प्रत्येक किलोमीटर मागे 1 रुपया कमी लावण्याचा निर्णय
जेट एअरवेज कंपनीचे संचालक गोयल यांनी जाहीर केला. थोडे दिवस काही ग्राहक वाढलेही असतील, परंतु एका वर्षातच जेट एअरवेजचं दिवाळं निघालं आणि कंपनीला कुलूप ठोकावं लागलं. या सर्व गोष्टींशिवाय यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुम्हाला कंपनी संबंधीच्या सर्व कायद्यांची उत्तम माहिती पाहिजे. कायद्याने सांगितलेले निर्बंध तुम्ही तंतोतंत पाळले पाहिजेत. जसे स्त्री कामगारांची गाऱ्हाणी दूर करण्यासाठी विशाखा समितीची स्थापना, बाल कामगार प्रतिबंध कायदा, कामगार कल्याणासाठी कामाचे तास नियंत्रित ठेवणं, कामगारांना वेळच्या वेळेला पगार, प्रॉव्हिडंट फंड उपलब्ध करून देणं, त्यांच्या सुरक्षेसाठी सर्व व्यवस्था ठेवणं वगैरे. हे सर्व करत असताना व्यवस्थापन प्रशिक्षणात शिकवलेले धडे पुरेसे नसतात, हेही लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. अमेरिकेतील अनेक सुप्रसिद्ध बिझनेस स्कूल्समधून उत्तम गुण मिळवून बाहेर पडलेले अनेक CEOs आज तुरुंगात गेलेले दिसतात. कारण त्यांच्याकडे पैसे कसे वाढवायचे याची अक्कल होती, परंतु नैतिकता नव्हती. नैतिकतेला इंग्रजीमध्ये एथिक्स किंवा एथिकल व्हॅल्यूज म्हटलं जातं. थोडक्यात सांगायचं तर ह्यासाठी यशस्वी उद्योजकांनी भारतीय व्यवस्थापनशास्त्र, भगवद्गीतेतील व्यवस्थापनशास्त्र, तसेच दासबोधात रामदास स्वामींनी सांगितलेलं व्यवस्थापनशास्त्र याचा मुद्दाम अभ्यास करणं आवश्यक आहे. भगवान कृष्णाने गीतेत सांगितल्याप्रमाणे यद्यद आचरती श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः, तसेच आचारः प्रभवो धर्मः धर्मस्य प्रभुरच्युतः. तुमचे स्वतःचं उत्तम आचरण हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. पुन्हा एकदा आजच्या सत्कार मूर्तींचं हार्दिक अभिनंदन करून आयोजकांना मनःपूर्वक धन्यवाद देऊन मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय, म्हणजे मध्यंतराकडे येतोय. त्यानंतरचा मुख्य आकर्षण असलेला कार्यक्रम अजून बाकी आहे. तर मी युवा हा जो उपक्रम आहे, हे जे सगळे व्यावसायिक आहेत, त्या व्यावसायिकांना एक व्यासपीठ मिळावं म्हणून आमची दर महिन्याला एक मीटिंग होतच असते. पण त्याचबरोबर इतर लोकांना पण त्यांची माहिती मिळावी या दृष्टीने आम्ही एक युवा डिरेक्टरी क्रिएट केलेली आहे. त्या संदर्भी रोहितला मी विनंती करेन की थोडीशी माहिती द्यावी. सगळ्यांना माझा मनाचा नमस्कार. आपल्या दैनंदिन जीवनात कुठेतरी रोज आपल्याला एक वेगळ्या प्रकारच्या गरजा येत असतात. कधी ती एक लॅपटॉप विकत घेण्याची असते, कधी नवीन AC लावायची असते, किंवा व्यवसायात मला कुठल्या तरी वकिली सल्ल्याची गरज असते. आणि तेव्हा आपण शोधत असतो एक विश्वासाचा माणूस जो आपल्याला पाहिजे ते प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस आपल्याला चांगल्यारीत्या देऊ शकेल. आणि अशा वेळेला आपण शोधत असतो की कोणीतरी आपल्यातला असावा, जो आपल्या समाजातला असावा, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकू आणि आपल्याला ती सर्व्हिस व्यवस्थित मिळावी. याच उद्देशाने किंवा याच गोष्टीमुळे एका डिरेक्टरीचा जन्म झाला किंवा युवा डिरेक्टरीचा आम्ही जन्म केला. सगळ्या व्यावसायिक जेवढे युवाचे मेंबर्स आहेत किंवा जेवढे व्यावसायिक आम्ही जुळलेले आहोत, तर त्यांच्या प्रत्येकाच्या व्यवसायाविषयी माहिती नीट देता यावी म्हणून आपण एक ही डिजिटल डिरेक्टरी तयार केलेली आहे. मी उपेंद्रला विनंती करेल की त्यांनी ती प्रेझेंट करावी. अशी ही युवा डिरेक्टरी आहे. ही डिजिटल फॉर्मॅटमध्ये आपण बनवलेली आहे. जग डिजिटल होत आहे, तर मग डिरेक्टरी म्हटल्यावर कुठेतरी ती जुनी पिवळ्या पानांचं मोठं जाडं पुस्तक नसून तर एक डिजिटल स्वरूपात आपण ती सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. उपेंद्र थँक्यू. इथे संस्थेची माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर आपलं युवाचं विजन आणि मिशन स्टेटमेंट्स त्याच्यात आपण टाकलेले आहेत. चंद्रकांत सरांविषयी आणि बाकी युवाच्या कोर टीमविषयी तिथे माहिती दिलेली आहे. आणि इथे आम्ही प्रयत्न केला आहे पॉवर कोलॅब कॉन्सेप्टचा, जिथे प्रत्येक व्यवसायातले जे जुळलेले लोक आहेत, म्हणजे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री झाली, IT इंडस्ट्री झाली, या इंडस्ट्रीतले सगळे जे बिझनेस ओनर्स आहेत त्यांचा एक क्लब करून आपण एक पॉवर टीम बनवण्याचा प्रयत्न केला. कारण हे व्यवसाय एकमेकांशी कायम जुळलेले असतात आणि यांच्यातनं आपण सगळे व्यवसाय वाढवू शकतो. नेक्स्ट. असं प्रत्येक व्यावसायिकाचं एक इंडिव्हिज्युअल पेज आपण क्रिएट केलेलं आहे, जिथे त्यांच्याविषयी माहिती, त्यांनी प्रोव्हाइड करणाऱ्या सर्व्हिसेस आणि त्यांचे जे मेन USPs आहेत म्हणतो आपण की ते का वेगळे आहेत सगळ्यांपेक्षा, हे त्यांच्याविषयी आपण मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
आणि त्यांचे काही की कस्टमर्स, ज्याच्यामुळे आपल्याला त्यांच्या व्यवसायाचा एक पूर्ण ग्लिम्स क्लिअरली मिळतो. लास्टली जर तुम्ही बघाल तर तिथे कॉन्टॅक्ट असमध्ये त्यांचा नंबर, त्यांचा ईमेल ॲड्रेस, त्यांची वेबसाईट पण टाकण्यात आली आहे. सो जे मी म्हणत होतो की आम्ही डिजिटल स्वरूपात ही डायरेक्टरी समोर आणतो, तर याचा प्रमुख वैशिष्ट्य असं आहे की ही डिरेक्टली तुम्ही फोनवर न जर त्या कुठल्याही व्हॉट्सॲप नंबरवर क्लिक कराल तर तुम्ही त्या व्यक्तीला डायरेक्टली मेसेज करू शकता, त्यांच्या वेबसाईटवर डायरेक्टली जाऊ शकता तिथूनच, किंवा त्यांना डायरेक्टली मेल करू शकता. सो यांनी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं खूप सोपं झालं आहे. इट्स जे सर्व्हिस तुम्हाला हवी आहे, इट्स जस्ट अ क्लिक अवे फ्रॉम यू. सो दॅट वॉज द कॉन्सेप्ट ऑफ युवा डिरेक्टरी. सो धन्यवाद. यानंतर औपचारिक आभार प्रदर्शन आणि आपण पुढच्या कार्यक्रम. नमस्कार, मी आशिष कुलकर्णी. खरं तर आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात, पण तरी आजच्या कार्यक्रमासाठी ज्या ज्या लोकांचे सहकार्य लाभले त्यांच्याप्रती ही कृतज्ञता. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री प्रवीण दीक्षित यांनी आपल्या कार्यक्रमासाठी वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. युवा उद्योजक पुरस्काराचे मानकरी श्री मकरंद जोशी यांनी त्यांच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढल्याबद्दल मनपूर्वक आभार. सृजन युवा कलाकार पुरस्काराचे मानकरी श्री संकर्षण कराडे यांनी सुद्धा त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. युवा उद्योजक पुरस्काराचे पुरस्कर्ते श्री चंद्रकांत जोशी परिवार तसेच सृजन युवा कलाकार पुरस्काराचे पुरस्कर्ते श्री चारुहास पंडित यांचे मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक पितांबरी आणि इनोव्हेटिव्ह इंटिरियर्स, तसेच आपल्याला अजून मिळालं नाही आहे पण कोजागिरीसाठी मसाला दूध उपलब्ध करून दिल्याबद्दल चितळे बंधू यांचेही आभार, जे मिळणार आहे आता. या कार्यक्रमासाठी हा सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल मॉडर्न कॉलेज आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार. श्री वीरेंद्र विसाळ आणि सर्व पत्रकार मित्र यांनी या कार्यक्रमाची प्रसिद्धी केली आणि भविष्यात अजून अशीच प्रसिद्धी देणार याचे आश्वासन दिल्याबद्दल त्यांचे आभार. आपण जी ऑडिओ व्हिडिओ क्लिप बघितली, ज्याला आपण दृकश्राव्य चित्रफित म्हणतो, जी त्यांनी तयार केली आणि आपले निवेदक श्री सचिन पंडित यांचे मनपूर्वक आभार. आपले ब्रँड सपोर्ट रोहित देशपांडे, हेमंत मेडी आणि उपेंद्र केळकर यांचे मनपूर्वक आभार. आपल्या युवा संस्थेचे खऱ्या अर्थाने युवा पिढीतले कुमारी नंदिनी कुलकर्णी हिने जी देवी वंदना सादर केली तिचे मनपूर्वक आभार. तसेच बॅकस्टेज सपोर्ट दिल्याबद्दल सोहम जोशी आणि पार्थ कुलकर्णी आणि फोटोग्राफर आदित्य कुलकर्णी यांचेही मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. तसेच आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आणि सगळ्या मान्यवरांचे मनपूर्वक आभार. जास्ती वेळ घेत नाही, पुढच्या कार्यक्रमासाठी सचिन पंडित नाव. धन्यवाद. हो, मी श्री जयंत भावे नगरसेवक यांना विनंती करतो की त्यांनी कृपया रंगमंचावर यावं. याबरोबरच जयंत भावे सर नेहमी आमच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात आणि खूप प्रोत्साहन देतात. धन्यवाद सर. याचबरोबर विशेष उल्लेख करावा असे अनंत गाणे पण आपल्यामध्ये आहेत. त्यानंतर ह्या कार्यक्रमाचे स्पॉन्सर पण कलाक्षेत्रम ह्यांचाही या ठिकाणी मला उल्लेख करायला जरूर आवडेल. तर मी मान्यवरांना विनंती करेन की तुम्ही स्थानपन्न व्हावं. संकर्षण आणि मी थोड्याशा गप्पा मारू. मी एक व्यक्तीला इंट्रोड्यूस करते. विनय मध्ये ये आणि लाईटच्या उजेडात थांब. तुझं चित्र घेऊन थांब. मी एका चित्रकाराला तुम्हाला इंट्रोड्यूस करते आणि मी खरं तर त्यांना चारुहासजींना भेटवण्यासाठी घेऊन आले इकडे. हा एक उत्तम चित्रकार आहे. त्याचं एक चित्र आता मी तुम्हाला दाखवते. आणि कला जगली पाहिजे. लाईट्स कमी करू नका प्लीज. हे त्यांनी हाताने काढलेलं चित्र आहे. थोडंसं मागे या, थोडंसं मागे या. जोशी सर, दीक्षित सर, एका मुलाचं एक क्रिएशन बघा. आणि याला आज तो ज्या भाड्याच्या घरात राहतो त्याचं भाडं सुद्धा 10 महिने पेंडिंग आहे. तो भरायला त्याच्याकडे पैसे नाही आहेत. मी आवाहन करते सगळ्यांना, विनय जोशीला आपण काही मदत करू शकलो, एवढं मोठं नाही पण याच्यापेक्षा छोटं चित्र जर त्याच्याकडनं आपण खरेदी केलं तर मला असं वाटतं की 10-15 हजारामधली छोटी छोटी चित्र त्याच्याकडनं आपण काढून घेऊ. तुम्हाला हव्या त्या थीमची काढून घेऊ आणि त्याला एकेका महिन्याचं भाडं भरण्यासाठी आपण मदत करू शकू का? किंबहुना इथून पुढे सुद्धा त्याला त्याच्या कलेवर उपजीविका करता येईल. मी खरं तर त्याला रागवते, तू क्लेरिकल पण नोकरी कर, झाडू मार, पण मलाच मनाला
हे वाटतं की मी ह्याला काय सजेस्ट करते. त्याची कला जगली पाहिजे, त्याच्यातला कलाकार जिवंत राहिला पाहिजे. असं जर असेल तर आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे या व्यक्तीला, त्याच्यातल्या कलेला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी काही ना काहीतरी त्याच्याकडनं घ्यावं आणि योग्य तो मोबदला घेऊन तुम्हाला जे जे काही वाटतं त्या थीमवर. प्रभू देसाई सरांना वाटलं की त्यांनी त्यांच्या सुनेचं चित्र काढून घ्यावं तरी चालेल. प्रियंका तर मला असं वाटतं की हे आवाहन मी तुम्हाला करते आणि जे फेल जाणार नाही याची मला नक्की खात्री आहे. कारण सहृदयी असे समाज बांधव या ठिकाणी बसले आहेत. आपल्यातलाच एक बांधव आहे की ज्यांनी लोन घेतलंय तेही फेडू शकलेलं नाहीये. ज्या घरामध्ये तो राहतो त्यांचं आडनाव, मालकांचं आडनाव कुलकर्णी आहे, त्याचं 1 वर्षाचं भाडं त्यांनी दिलेलं नाहीये. तर तो हे सांगू शकणार नाही, पण तुझ्या परवानगी विना मी हे सांगून टाकलं. तर आता मी त्याचा फोन नंबर तुम्हाला सांगते. सांग. 9763 795 307. विनीत जोशी. सॉरी, मी सांगते परत. 9763 795 307. विनीत जोशी. आणि चारुहासजीला आश्रय द्या. थँक्यू.